रात्री तो इथं दिसला त्यांना काही जणाला. पोलीस बाजूलाच होती. पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी लगेच ताब्यात घेतला. आम्ही रात्री घेतलं आणि त्याला ताब्यात वगैरे घेतलं. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असं तो सांगतो. तो सांगतो त्याच्यानुसार त्याचं नाव सूरज आनंद शुक्ला असून तो राहणार वाराणसीमधला. प्रॉपर तिथला आहे तो. आणि आता इथं 1-1.5 महिन्यापासून इथं राहतो. इथं प्रॉपरमध्ये तो विश्रांतवाडीला या ठिकाणी राहतो. रुद्राक्षाचा माळ वगैरे विकायचा. वाई या ठिकाणाहून त्यानं फक्त कोयता घेतला होता ते नारळ सोडण्यासाठी वगैरे. आणि इथं आलो. माझ्या मनात असा विचार आला काहीतरी म्हणजे महात्मा गांधी बरोबर होतील ना त्या हिशोबाने काहीतरी बोलतो तो म्हणजे कधी काय 10वी-12वीपर्यंत शिकलेला तो. कुठल्या संघटनेशी काय संबंधित आहे? नाही असं काही सांगता येणार नाही. तो तसं विचारतो काय सांगत नाही व्यवस्थित. अजून विचारपूस करून आता सांगितलं हवं. अच्छा. आणि कोणाच्या सांगण्यावरून वगैरे त्यांनी काही केलं असं? नाही असं काय नाही. तो असं म्हणजे कुठल्या संघटनेचा वगैरे करायचा तो सोमोटो आहे तो. फक्त आपला काय केलं त्यांनी काय सांगतो? आता ती आता नंतर विश्वासात गेल्यानंतर सांगेल तो काय देखील. कधीपासून पुण्यात आलेला होता त्यांनी काय माहिती मिळती का त्याची आणि कुठला ते विचारपूस करणं चालू आहे. तो म्हणतो 1-1.5 महिन्यापासून. पण तो कुठं होतो काय होतं काय समजते ते आता विचारपूस करतात. कोयता कुठून आणला होता? वाई या ठिकाणी घेतलं. वाई या ठिकाणी वाईवरून इथं आला का? नाही तिथं घेतला होता वाईला. पण तो काम आता जिथं तो काम करायचा काय छोटं हे करायचा. म्हणजे काय काम करत होतं? रुद्राक्ष वगैरे विकणं वगैरे त्या पद्धतीत. प्रॉपर कुठला आहे तो? याच्यासाठीच आणला होता इथं. नाही आता ते विचार आता वय किती असेल? 35 वर्ष वय त्याचं. आणि प्रॉपर कुठला आहे तो? प्रॉपर वाराणसीचा. वाराणसी.